श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आहे पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा. आज देवीला हिरव्या भाज्यांचा नैवेद्य दाखवा. आज आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू वापरल्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येऊ लागेल. तुमच्या शरीरातली नकारात्मकता दूर जाईल. तुमच्या घरात वातावरण शुद्ध आणि पवित्र होईल. कुठली आहे ती वस्तू? जर तुम्ही आज आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यास तुमच्या मनाला पवित्रता जाणवेल. या पौष महिन्यातील ही शाकंभरी पौर्णिमा तुमच्यासाठी खूप काही घेऊन आलेली आहे. या दिवसांमध्ये जितके काही भाजीचे प्रकार आहेत जे हिरव्या भाज्यांमध्ये मोडतात, जसे मेथी, पालक, इतरही भाज्यांचे सर्व काही प्रकार जे तुम्हाला भेटू शकतात, ते आवर्जून खाणे आवश्यक आहे. शरीरासाठी ते आवश्यक आहे. रक्ताची कमतरता हिरव्या भाजीपाल्यांमुळे कधीही शरीराला कमी पडत नाही. हिमोग्लोबिनची कमतरता, त्यामुळे कमजोरी येत नाही. शरीराला थकवा जाणवत नाही, त्यामुळे हिरवा भाजीपाला नेहमीच आपल्या शरीराला लाभकारक आहे. ही शाकंभरी पौर्णिमा आपल्याला तेच सांगते की जेव्हा तुम्ही ऋतूप्रमाणे काही फळे भाज्या निवडता तेव्हा ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या देवी देवतांना, कुलदेवीला आज प्रसन्न करण्यासाठी हिरव्या भाजीचाच नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे आज सकाळी सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यात ही महत्त्वाची वस्तू टाका, ते म्हणजे खडे मीठ. आज शाकंभरी पौर्णिमाही आहे आणि त्यासोबत शनिवार आहे. दुय्यम योग जुळून आला आहे, त्यामुळे याचा लाभ घ्या. आज आंघोळीच्या जलामध्ये गंगाजलसुद्धा टाकून घ्या. तुमच्या मनाची पवित्रता वाढू लागेल. शरीरात स्फूर्तिदायक आणि तेजवान वाटेल. शास्त्रानुसार काही उपाय केल्यास ते आपल्यासाठी लाभकारक असतात. घरातील त्रास, दुःख, आजारपण बाहेर पडण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात आज मीठ आणि गंगाजल अवश्य टाका. हे पवित्र स्नान केल्यामुळे तुमच्या जीवनात सुख संपन्नता आकर्षित होईल. घरातील दुःख, दारिद्र्य आणि मनाला असणारे संताप दूर होतील. ही माहिती जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवा. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ओम स्वामिनीवर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.